रोज सकाळी दुधासोबत 1 चमचा ही प्रोटीन पावडर घेतली ना, याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता. अर्धा चमचा रोज 1 कप दुधामध्ये जर लहान मुलांना दिली ना, तर त्यांची एनर्जी लेवल एकदम हाय लेवलची असते. त्यामुळं हे तुम्हाला अतिशय फायदेशीर आहे. नेहमी काय होतं, की आपण ड्रायफ्रूट्स भिजत घालतो, पण कधी-कधी भिजत घालायला विसरून जातो रात्रीचे. त्याऐवजी जर तुम्ही ही प्रोटीन पावडर तुमच्या घरामध्ये बनवून ठेवली ना, तर तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. त्यासाठी मी इथं घेतलेले आहे 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम फुटाणे, 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम मखाणे, सोबतच खसखस देखील घेतलेली आहे. आता हे सर्व पदार्थ तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. सुरुवातीला कढई गरम करून घ्यायची. कढईमध्ये 2 चमचे तूप ओतायचं. छान गरम झालं की त्यामध्ये 100 ग्रॅम मखाणे घालायचे. त्यालाच आपण कमळाचं बी देखील म्हणतो. ते तुम्हाला सहजरित्या कोणत्याही किराणा दुकानामध्ये किंवा डीमार्टमध्ये मिळून जातील. अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मखाणे भाजून घ्यायचे आहेत. मखाणे खाण्याचे खूप सारे फायदे आहेत बरं का. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी अगदी फायदेशीर आहे. सोबतच फायबर असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे मखाणे खूप फायदेशीर ठरतात. यामुळेच आपण हे रोज खाऊ शकतो. ज्यांना कंबरदुखी, सांधेदुखी किंवा गुडघेदुखी हे त्रास असतील ना, त्यांनी हे मखाणे खाल्लेच पाहिजेत. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये मखाणे भाजून तयार होतात. मखाणे भाजून झाले की आपण त्याच कढईमध्ये आता बदाम भाजून घ्यायचे. बदामामध्ये विटामिन, अँटीऑक्सिडंट आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड असल्यामुळे त्यामुळे स्मरणशक्ती किंवा एकाग्रता सुधारण्यास मदत होते. तुम्ही याऐवजी अक्रोड देखील वापरू शकता. सेम अक्रोडमध्ये सुद्धा ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, त्यामुळेच कोलेस्ट्रॉल लेवल जी असते ना, ती कमी करण्यासाठी मदत होते. आता बदाम आपले छान असे भाजून झालेले आहेत. त्याच कढईमध्ये आपण आता काजू भाजून घ्यायचे. जोपर्यंत काजूमध्ये मॉइश्चर आहे ते मॉइश्चर कमी करून ते छान ड्राय रोस्ट करून घ्यायचे. छान मस्त भाजले की ते आपण एका बाजूला काढून घ्यायचे, एका ताटामध्ये बाजूला काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथं आपले काजू छान भाजून झालेले आहेत. काजू भाजले की त्यामध्ये आपण खसखस ॲड करतो. खसखसामध्ये ना वेदना कमी करण्याचे गुणधर्म असतात. यामुळे पाठदुखी, कंबरदुखी यावर आपल्याला आराम मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं झोपसुद्धा चांगली लागते. इम्युनिटी पॉवरसुद्धा वाढते. सोबतच आपण इथं फुटाणे घेतलेले आहेत. फुटाणे ऑलरेडी भाजलेले असतात, त्यामुळे आपण भाजायची गरज नाही आहे. फुटाण्यांची वरची साल काढून घ्यायची आणि फुटाण्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर, पोटॅशियम असल्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. तर आता आपले सर्व जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपले पूर्ण भाजून झालेले आहेत छानपैकी. आता ते एका मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची. तुम्ही बघू शकता अशी पेस्ट करून घ्यायची, त्याची पावडर करून घ्यायची आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. अगदी घरच्या घरी ही प्रोटीनयुक्त पावडर बनवून तयार होते आणि बाहेर प्रोटीन पावडर जर तुम्ही बघितली ना, त्यामध्ये खूप भेळमिसळ असते आणि ती खूप महाग देखील असते. आणि रोजच्या धावपळीमुळे ना आपल्याला आपल्या शरीराकडे किंवा आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. मग बऱ्याच वेळेस आपली इम्युनिटी, रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की आपल्याला लगेचच व्हायरल इन्फेक्शन होतं आणि थोडंसं जरी काम केलं ना तरी थकल्यासारखं होतं किंवा अंगदुखी, गुडघेदुखी असले त्रास तर आपल्याला सतत जाणवत असतात. त्यात आपल्या आहारात प्रोटीन आणि कॅल्शियमची कमतरता असते की मग गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी असे त्रास सतत आपल्याला जाणवत राहतात. त्यामुळे आज आपण ही जी प्रोटीन पावडर बनवलेली आहे ना, ती रोज 1 चमचा दुधामध्ये घ्यायची. सगळे आजार तुमचे दूर होऊन जातील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नेक्स्ट कोणत्या व्हिडिओवरती कोणत्या रेसिपीवरती मी व्हिडिओ बनवू ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओसोबत.